तर शेतकरी मित्रांनो, माझ्यासोबत शेतकरी आहे. आपण शेतकऱ्यांना सविस्तर त्यांचा परिचय घेऊ आणि परिचय घेतल्यानंतर त्यांना काय वैयक्तिक अनुभव आला ते थोडं त्यांच्या भाषेत समजून घेऊ. दादा नमस्कार. नमस्कार. आपला संपूर्ण परिचय द्या आणि तुमचा अनुभव सांगा. मी रामदास पडळी कतोरे, राहणार रंजनगाव सोडली. तर झाडं लावलेली होती. आतापर्यंत याच्यामध्ये बार येत होता, पण गळून जात होता. म्हणजे काय नर फुल जास्त येत होते. त्याच्यामुळे माझं उत्पादन कमी होत होतं. पण यावर्षी मी यांच्याकडून ट्रीटमेंट घेतलेलं आहे. पण आज असा बार आला की असं वाटतं की हे झाडं खाली गळून पडतील. आता मला सांगा, हे जे आपले झाडं आहेत 64 झाडं आहे म्हणतो आपण, ह्या 64 झाडावर आज जी अवस्था तुम्ही बघून राहिले, आपल्या याच्या किती फवारण्या झाल्या? या 2 फवारण्या झाल्या. आणि 2 ड्रिंचिंग झाल्या 2 ड्रिंचिंग आहे ना. हो. आता ह्या 2 ड्रिंचिंग आणि 2 फवारण्या जो यावर्षी आपण हा जो प्रोग्राम केलेला आहे याच्यावर, तर मला सांगा, याच्या आधी अशा पद्धतीची फूड, अशा पद्धतीची सेटिंग तुम्हाला अनुभवास आली का? नाही, कधीच नाही. किती वर्षापासून कंटिन्यू? हे कंटिन्यू 3-4 वर्ष झाले. 3 वर्ष. 3 वर्षापासून तुम्हाला जो काही आज याच्यामध्ये जे फूड वगैरे आहे, सेटिंग वगैरे अशी आहे, कधीच नाही दिसत. अशी कधी दिसलं नाही. कारण का लिंबामध्ये जो आता बिमाऱ्या वाढून राहिल्या किंवा फुटीचं जे काही झाडाला ताण न भेटणं, झाडामध्ये स्टोरेज उपलब्धता नसणं, ह्या गोष्टीमुळे जे काही प्रॉब्लेम येऊन राहिले, ते प्रॉब्लेम तुम्हाला या वर्षी दिसून पडले नाही. त्याची पूर्णतः झाडामध्ये फूट, झाडामध्ये डेव्हलपमेंट, जे काही झाडामध्ये जे काही तुमच्या झाडामध्ये प्रॉब्लेम होते, जे आता आपण बोलता बोलता तुम्ही मला सांगितले, तर ते प्रॉब्लेम तुम्हाला कुठेतरी दिसून पडून राहिले का नाही. आता आजच्या घडीला? आजच्या घडीला पाहिलं तर मागच्या पेक्षा बार बी जास्त आहे. फुलवर मेल फिमेल फुल जास्त आहे. आणि विशेष म्हटलं म्हणजे ह्या बारीक बारीक काढीला जिथं जिथं पान बने तिथे बार येऊन आला. हा, म्हणजे जसं हा बगीचा आतमधून खाली खाली होत चालला आणि पहिले शेंड्यावर माल लागत होता. फक्त नवतीवर जास्त येतो. नवतीवर येत होता. आहे की नाही? आता तुम्हाला दिसून पडून आलं असं तर काय हे पूर्ण हड्डी फूट हड्डी फूट जे झाडामध्ये आतमध्ये जो काही याचा भाग आहे ते हड्डी फूट दिसून पडून आली आहे की नाही? पहिल्याच वर्षी दिसू असं माझं माहित. म्हणजे तुमचा जे काही अनुभव आला हा पहिला अनुभव आहे तुमचा. या वर्षी आपण 2 ड्रिंचिंग आणि 2 फवारण्यामध्ये आलेला अनुभव आहे की नाही? आता का जे शेतकऱ्यांना सांगितलेलं मनोगत आहे का, हा जो बगीचा आहे, हा बगीचा डिस्टर्ब झालेला होता. डिस्टर्ब झाल्यामुळे ह्या बगीच्यामध्ये कुठंही परागीकरण, सेटिंग चांगल्या पद्धतीची किंवा मालधारणा त्या पद्धतीची होत नव्हती. आज अक्षरशः आज जानेवारी महिन्यातला जवळपास 4 तारीख आहे, पौष महिना सुरू आहे. जे आपण आंबिया फूट म्हणतो लिंबामध्ये, ती आंबिया फूट ऑलरेडी झालेली आहे. हां, आणि कुठेही आजची जे फूट असेल ना, इथून बरोबर 2.5 ते 3 महिन्यामध्ये इथं हार्वेस्टिंग येईल. म्हणजे साक्षात म्हणजे प्रत्यक्षात सांगायचा विषय एवढाच आहे, आज जी फूट होऊन राहिली आणि चांगल्या पद्धतीची फूट विथ परागीकरण होऊन सेटिंग होऊन राहिली. आपण बघू शकता की याच्यामध्ये हे जे फळधारणा आहे, गळण कुठेच नाही आहे आणि कुठेही असा आपण त्याला कमकुवत फूट म्हणतो त्या पद्धतीची फूट नाही आहे. म्हणजे चांगली परिपक्व फूट अशी आलेली आहे. आतापर्यंत याला आपण ग्रीन लाईफचे फक्त 2 ड्रिंचिंग आणि